तुमचे आभार मानतायत की मला त्या लायक समजलं आणि मला फोन केला, पण काँग्रेस सोबत विचारसरणी आमची जुळते म्हणून आम्ही काँग्रेस सोबत जातो. आम्हाला याचा आनंद आहे की किमान ते महाविकास आघाडीच्या घटक या पक्षाबरोबरच राहिलेले आहेत. म्हणजे अजूनही जे लढाचा आणि संघर्षाचा विचार त्यांनी सोडलं नाही हे याच्यातून स्पष्ट होतं. जसं मी अगोदर सकाळी सांगितल्याप्रमाणे की आमच्याबरोबर आले असते तरी देखील आनंद आहे. अर्थात ते कुठच्या पक्ष सोडून बिडून नाही, कारण शेवटी पुणे शहराचा आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांची जी भूमिका होती ती भूमिका आमची पहिल्या दिवशीपासूनच होती आणि पहिल्या दिवसापासूनच आम्ही ही भूमिका मांडली होती की बा या बाबतीत काही जरी झालं तरी देखील जी संघर्ष राज्यभर आम्ही करतो त्यात कुठच्याही प्रकारे एका नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये अशा पद्धतीने तडजोड होता कामा नये ही भूमिका आमची त्यांना अगोदरच आम्ही सांगितली होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो समविचाराच्या लोकांबरोबर ते राहिलेले आहेत. या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. आमच्यावर आले सुद्धा अजूनही आनंद आहे. त्याहीपेक्षा जास्त आनंद ते पक्षामध्ये राहिले असते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांची जी भूमिका आहे ती अजून स्पष्ट झाली होती. कारण जसं मलाही स्पष्ट आपल्याला माध्यमातून सांगायचं की पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं युतीमध्ये जाणार आहे, महायुतीमध्ये जाणार आहे, स्वतंत्र लढणार आहे, हेच एक संभ्रमाचं वातावरण त्या परिसरामध्ये. आणि म्हणून आमचे दोन्ही शहर प्रमुख, काँग्रेसचे शहर प्रमुख हे बसून अंतिम स्तराची आघाडी, महाविकास आघाडीचे हे 3 घटक एकत्रित चर्चा आमची चाललेली आहे. आम्ही मनसेबरोबर युती केलेली आहे, ती काय लपून नाही आहे, जग जाहीर आहे. काँग्रेस आणि आमची पण युतीची चर्चा पुणे महानगरपालिकेमध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. उद्या त्यावरती पक्षप्रमुखांना विचारून शिक्कामोर्तब करून उमेदवारांची पण देखील यादी तयार करून उद्या संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर करण्याचा मानस पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार आहे. आज राष्ट्रवादीची जयंत पाटील आणि राखी जाधव आले होते. मुंबईमध्ये ते तुमच्यासोबत येणार असल्याची चर्चा आहे. 2-2.5 तास चर्चा झाली, तुम्ही देखील त्या ठिकाणी होता. तर काय चर्चा झाली, काय ते आम्ही सर्व वरळीतल्या दुसऱ्या उमेदवारांच्या विषयावरती आलो होतो. म्हणजे त्या चर्चेचा एक भाग मी नव्हतो, पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षप्रमुखांच्या बरोबर त्यांची आज सखोल चर्चा झाली. प्रत्येक सीट्स जे त्यांनी मागणी केलेली आहे त्या सीट्सवरती झाली. त्या सीट्स कसे देता येतील, नाही देता येतील ह्याच्यावरती गंभीर चर्चा झाली. शेवटी निवडून येणाऱ्याचा मेरिट आहे की नाही, निवड देण्यासाठी अर्थ नाही. त्यांच्या काही ज्या आताची जी भौगोलिक परिस्थिती पाहता जे विद्यमान ज्या नगरसेवकाच्या सीट्स आहेत तिकडे देखील काही राजकीय उलटपलट झालेले आहेत. असं असताना पण त्या परिसरामध्ये पण देखील आपण मिळून आपला उमेदवार कसं निवडून आणता येईल हा निर्धार करून सकारात्मक चर्चा आज त्यांच्याबरोबर झालेली आहेत. अंतिम निर्णय त्यांच्याकडनं पवारसाहेब, अंतिम निर्णय आदरणीय उद्धवजी स्वतः त्या बैठकीमध्ये असल्यामुळे त्यांच्या स्तरावर पण चर्चा झाली. अनिल परबजी, वरुण सरदेसाईजी, सूरजजी, ही सर्व मंडळी आम्ही सर्वजण तेकडेमध्ये होतो आणि त्या माध्यमातून सकारात्मक बैठक झाली. एक वॉर्डामध्ये त्यांच्यावर झालेली आहेत. पण जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की स्थानिक स्तरावरती एक भूमिका आणि इकडे एक वेगळी भूमिका असं न होता मुंबई शहरामधली त्यांची भूमिका कशा पद्धतीने आपल्याला घ्यायची ते पक्षाच्या स्तरावरती चर्चा करून अंतिम निर्णय लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. सोबत असणार की काँग्रेस सोबत जाणार, कारण एक शिष्टमंडळ तिकडे पण भेटतोय. नाही, आता बघा आज आमच्याकडे जे आलेलं शिष्टमंडळ हा माजी प्रदेशाध्यक्ष, एक ज्येष्ठ पक्षाचे नेते आणि मुंबई शहराचे अध्यक्ष त्यांच्यावर आलेलं आहे. आता दुसरा शिष्टमंडळ कुठे गेलं, का गेलं हे आम्हाला काय माहिती नाही आहे. पण आम्ही आमच्याकडनं जे काय त्यांना देता येईल, करता येईल हे आम्ही दिलेलं आहे. आता तो त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे की त्यांना आम्ही ही जी लढाई ही सत्तेपेक्षा मुंबई वाचवण्यासाठी आणि मुंबईमधला जे लयलूट चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी त्या लढाईमध्ये त्यांना आमच्यावर राहायचं की नाही राहायचं तो ते सर्वस्वी विषय त्यांचा आहे. एक मराठीमध्ये राज्यामध्ये 3.37 लाख मुलं कुपोषित आढळलेली आहेत, एक प्रकारे रेकॉर्ड झालेला आहे, कसं पाहत आहे? ही दुर्दैवी आहे आणि मोठमोठे जाहिराती करायच्या, मोठमोठे कोटीवधी रुपयाची निधी लाडकी बहीण आणि वेगवेगळ्या योजनेसाठी द्यायचं असं दाखवायचं आणि याच जी नवीन पिढी निर्माण होते त्याला बर्बाद करण्याचं काम व्हायचं. ही अत्यंत दुर्दैवी, निषेधार्थ, दुःखद अशी ही घटना आणि हे निकाल आहेत किंवा निकर्ष आहेत. आणि हे वारंवार ज्यावेळी आम्ही सभागृहामध्ये मांडतो तर ते असं काहीच नाही म्हणून सांगतात. आधी आदिवासी पाड्यामध्ये असेल, निवळ त्या आदिवासी पाड्यामध्ये नाही तर आजूबाजूच्या परिसरामध्ये गरिबीची दारिद्र्य रेषाखाली जात असताना
कुपोषण वाढणं ही 21व्या शतकामध्ये आणि विशेषतः प्रगतिशील महाराष्ट्राला हे काही शोभनीय नाही आहे. याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. सरकार आता तरी जागा होणार आहे की नाही, सरकार या बाबतीतली आपली भूमिका काय घेणार आहे, म्हणून येणाऱ्या मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये हाही प्रश्न आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही.